थांब ना मग गौरी मावशीला घ्यायचं का आपल्या घरी बमना त्याला मला घ्यायला जायचंय आणि आजीनं पूर्ण रात्रभर त्यांच्या मुलीच्या इथं गेल्या आणि माझी ताई पण तिथं आत्याची इथंच आहे तर त्यांनी हे बघा फायनली आजीला आजी राहता का हे बघा आमच्या आजीला काढून द्यायला लागल्या दोघी जणी त्या राहिलं ना परेशान केलं आम्हाला काय केलं तर नमस्कार स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या युट्यूब चॅनल मध्ये तर आजचा असा विषय आहे की आज जायचंय वैष्णवीला आणायला आणि आता किती दिवस झाले रे तिला सोमवारी गेली आज आहे मंगळवार 8 दिवस होऊन गेले बुधवार 10 दिवस झाले तिला जराशी पण काही काळजी नाहीये मस्त बिंदास राहते तिकडं आणि आई इकडं ते पसारा आणू परेशान आहे आई बिमार पडली आईची दाढ पण दुखती आईला ताप पण ते आले तर सगळे प्रॉब्लेमच आहे पण तिला तरी आईला आज न्यायचंय दवाखान्यात कारण काय माहिती का 2 दिवस हे पसारा ते लावण्यातच टाइम गेलाय त्याच्यामुळे आईला दवाखान्यात न्यायचं टाळलं म्हणजे तिनंच नको पसाऱ्यामुळे म्हटली आणि ज्या दिवशी आम्ही तिकडून आलोय त्या दिवशी तिला म्हटलं दवाखान्यात दाखवू पण त्या दिवशी होता संडेमुळे काय झालं माहिती का दाखवताच नाही आलं कारण सगळे हॉस्पिटल ते बंद होते आणि जे चालू होतं ते म्हणजे सुट्टीवरच होते त्याच्यामुळे ते एक्सरे ते काढायचं वाटतं त्या दाढीचा डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याच्यामुळे आता आज नेतोय बघू आता काय म्हणते काय नाही डॉक्टर आणि हे बघा काहीच सापडायला तयार नाही सगळा पसारा झालाय आणि ओम भाऊच्या काही बॅग इकडं काही तिकडं सगळा गोंधळच आहे आता अशी कुटाणा झालाय त्या कोमलताईने त्यांनी काय केलं काय माहिती हा त्यांचीच एक बॅग डबल एक बॅग काल मी त्यांचे किती होते आपल्याकडे काल त्यांच्या 2 बॅग होत्या त्या वापस घेऊन गेलो आमच्या तिकडे फक्त एकच होती त्यांनी डबल 2 वापस पाठवली एक एक्स्ट्राची त्यांची एक पाठवली आता कायच बोलणार यांना आता मी गेल्यानंतर त्यांना नक्की बोलल या गोष्टीवर कारण नुसतं इकडे तिकडे पाठवले आई म्हणे आपली एकच असली तर असं नाही तर ती पण नसेल म्हणे पण एक निघली ठीक आहे आता दुसरी तर बिनकामी त्यांची कपड्याचीच एक पाठवून दिली साडी ओमचे सगळे ड्रेस आहे त्याच्यात पॅन्ट शर्ट हा आणि बेडशीट आहे कसं वाटायला आहे आता इकडं बरं वाटायला बाबा आवरायचं राहिलं रे बाबा आणखी गणगरदा पडलाय पण 2 दिवस मी आवरलं सगळे म्हणताय तुमची परेशानी झाली त्या ओमळत झाली नाही त्याच्यामुळे कशाची पण आता आपल्याला करणं आपलं असा विषय असतो कोणामुळे कोणाची परेशानी होत नाही झाली पण तर थोडीफार ठीक आहे सगळे म्हणताय की बाबा दादा तू तुझं हे कर तुझा एक निर्णय ठेव तुझ्या गोष्टी मनासारख्या कर कसं असतं माहितीये का एवढा लांब गेलो म्हणल्यावर कोणासोबत जाणं गरजेचं आहे त्या ठिकाणी जर मला जरी अर्जंट मध्ये जर वापस यायचं असतं ना तर त्यानं पहिले माझ्या पुढे तो असता त्याच्यामुळे काही विषय नाहीये आणि सगळ्या दोघांच्या फॅमिलीचे प्रॉब्लेम होते एक फॅमिली कोणतीच तिथं राहू शकत नव्हती एवढं पण लगे करमणार नव्हतं नाही का आपण राहू शकत नव्हते एक फॅमिली तिथं करमायचं काम नाहीये कारण 2 होत्या आम्ही सगळेजण होते 15-20 जण त्याच्यामुळे सगळ्यांना करमत होतं नाही तर बाकी कसं आहे माहितीये का आता आमच्या आजी हे ते म्हणजे सगळे म्हणे तो आजीचं नाव पुढं करतोय पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पण आजी बघायला मिळतील आजीला पण मला घ्यायला जायचंय आणि आजीनं पूर्ण रात्रभर त्यांच्या मुलीच्या इथं गेल्या आणि माझी ताई पण तिथं आत्याची इथंच आहे तर त्यांनी त्या दोघींना पण रात्रभर झोपू दिलं नाही त्या लेकरांना सुद्धा रात्रभर झोपू दिलं नाही कारण कसं माहितीये का उठून बसून रात्रभर ते आत्याला बसून ठेवलं त्यांनी मला नेऊन घाल एकच होतं त्यांचं कारण त्यांना गाव सोडून आणि घर सोडून हे घर एवढंच आहे पण हे घर सोडून त्या कुठंच राहू शकत नाही कारण मिस्टर वारले तेव्हा त्या नुसते एकट्या इथं राहिल्या पण कधी कुठं त्यांच्या माहेरी गेल्या नाही काही नाही कारण त्यांना घर म्हणजे सगळ्या गोष्टी कुठंच ते राहू शकत नाही इथं खायला नसलं तरी ते इथंच राहतील असे विषय कारण कसं आहे माहितीये का आमच्या इथं पहिल्यापासून आम्ही आजीचं सगळ्यांचं आता कसं आहे भरपूर ठिकाणी आजी किती आहे आजी आईला असं किंमत देत नाही बोलतात काही बोलतात ऐकून घेत नाही तिकडं कसं परेशानी होत्या तसा विषय नाही आमच्या आजी एवढ्याकडे की पहिल्यापासून त्यांचं कसं आहे त्यांच्या मनासारख्या गोष्टी झालेल्या आहे आणि त्यांना असं त्यांच्यासोबत भांडणं किंवा आईनं भांडण किंवा नानानं भांडण असं नाही जमत त्यांना त्यांच्या मनासारख्याच गोष्टी पाहिजे आणि एकदम कडक स्वभाव आहे त्याच्यामुळे कसं आहे हा त्यांचा विचार करावा लागतो आम्हाला नाही तर बाकी काही नाही की असं नाही की त्यांच्या मनासाठीच तुम्ही त्यांच्यासाठी थोडे आले असताना आपण 100% कशासाठी आलो
100% आजीच कर्म नको म्हणे पोरं म्हणे उगाच कशाला म्हातारपणाला. आज एवढं आयुष्य गेलंय त्यांच्या सोबत आमचं ना, आम्ही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही आणि त्यांना पण जास्त त्रास देऊ शकत नाही. तिथं एकदम आनंदी होत्या त्या, पण त्यांचं मन सगळं होतं. आता व्हिडिओत कसं आहे त्याला त्या कसं माहितीये का, दिवसभरातले 5-6 घंटे व्यवस्थित खेळाय म्हणजे राहायच्या सानवी सोबत, पण त्याच्यानंतरचा विषय तर त्या काय त्रास द्यायचे सगळ्यांना. आणि आता कसं आहे माहितीये का, त्यांचं हे पण झालंय, त्यांना काही गोष्टी लक्षात पण नाही राहत आणि पैसेच पाहिजे त्यांच्याजवळ. आता तुम्ही 20,000 बी दिले तरी पण त्यांच्या लक्षात राहत नाही माझ्याकडे किती पैसे, काय पैसे पडले हरवले असंच बोलतात त्या. त्याच्यामुळे आता इथून पुढचं त्यांचं संघ सांभाळ करावं लागणार आहे आम्हाला. 1000 रुपये दिले पण त्या तिथे गेले तर म्हणले आम्हाला 5 पैसे नाही मिळाले. सुदर्शनला मागितले, त्याला माहिती पैसेच नाही दिले. असे करता येते. आणि वैष्णवीचं तर तुम्ही पाहिलंच असेल, प्रत्येकाला माहेरी जा वाटते सगळ्या गोष्टी. पण आता तिला पण कळायला पाहिजे होतं, तिला पण समजायला पाहिजे होतं की आता आत्या एकट्याचे पसारा आणलाय, कशा लावणार काय लावणार, आपलं जायचं काम आहे, आपण कधी पण येतो राहतो. आता 2-3 वर्ष झाले, पण तिला लक्षात यायला पाहिजे की 2-4 दिवस राहिले की चालले. आता 8-8, 10-10, 11-11 दिवस राहायचं आणि हे असं मला सुद्धा नाही पटत आणि तिला बी नाही पटायला पाहिजे. कारण आता तिचं कसं आहे माहितीये का, व्हिडिओ बनवते सगळ्या गोष्टी, पण एवढं सगळं करायचं म्हटल्यावर पाहिजे. आणि आराम काय 5-6 दिवसाचा आराम असला तरी काही हरकत नाहीये. आणि तुम्ही म्हणसान की बाबा तू तर तिला जाऊ देणार नाही, पण माझं तसं काही बंधन नाही. ती ज्या वेळेस बी जाणार ना, मी कधीच नाही म्हणत नाही, त्याच्यामुळे काही विषय नाहीये. पण तिच्या लक्षात यायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे, नाही का रे? पसाऱ्यासाठीच ना आम्ही आल्यापासून, आमच्या महालक्ष्मी आल्यापासून आवरण चालू आहे ना सगळं. घर पहिले बी खराब झाले. काय आपलं आता घर बी छोट आहे हा, आणि या गोष्टी पहिले कशा वर्षापासून ते तशाच लावले. पसारा लग्न जायचा काढलेलाच नव्हता, आता आपण सगळा काढला तर तो शिल्लकच होणार आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे असा विषय. आईला आता दवाखान्यात दाखवतो तिच्या दाढीच्यासाठी आणि वैष्णवीचं पण बघू. आता तिकडे गेली सगळी ओके झाली, ती आराम बिराम झालाय तिचा, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता बघू, आज जायचंय तिकडं. तुला यायचंय काय? कारण मामानं आईला सुद्धा बोलवलेलं आहे, तू पण ये, उभ्या ये म्हणे, आणि लगेच तर वापस जायचंय, गाडी सगळ्या गोष्टी आहे. तर बघू आता, आईचं हॉस्पिटलचं काम झाल्यानंतरचा विषय. आणि आजीकडे बी जायचंय आत्याची, तर या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला पुढं दाखवणारच आहे मी. कारण कसं माहिती आहे का, आता मला किती वेळ लागेल काय काही माहित नाहीये. आज ते आटकून ठेवणार आहे का लगेच? तुमची जेवणी खाण्यावर स्वयंपाकी पकडून ठेवणार. तर सानी पण म्हणाली करमत नाही. नाना सगळ्याला सांगायला लागली तिथं आज मला गावाला जायचंय. सकाळी नानाला फोन केला होता तिनं, मला घ्यायला या असं चालू होतं तिचं. पण दुकानात ते सोडून येऊ वाटत नाही. पण बघू आता काय होतं काय नाही, तर दाखवतो मी तुम्हाला पुढं काय विषय काय नाही. तर चला, हे बघा इकडे आलेलो आहे दवाखान्यात. डॉक्टर येत आहे त्याच्यामुळे थोडं बसलोय. आणि तर बघू आता आईच्या दाढीसाठी काय सांगताय काय नाही डॉक्टरचं. काय दाढ काढायची म्हणलं काढला सगळी खराब झालेली दाढ, त्याच्यामुळं परेशानी झाली तिची गोळी दाढीमुळं. आणि आज जरा ओके गोळ्या दिल्या, तर बघू आता डॉक्टर काय सांगतात. तर आता चेकअप करायचं आहे, त्याच्यानंतर समजा जर लगेच जर ते म्हटलं जा घरी, तर मग जाऊ आपण घरी आणि वैष्णवीला आणायला. चला बघतो मी. तर हे बघा आता निघायचं आहे आम्हाला. यायचं तुम्हाला? यायचं? सानू इथंच राहा ना तू, बमना त्या दुकानात थांब तू चॉकलेट द्यायला. येते का तू? करायचं का वैष्णवी? 10 दिवस झाले वैष्णवीला, आणि आईची एकटीची परेशानी होती त्याच्यामुळं निघायचं. आजीला घेऊन जायचं ना आता आपल्याला. तू थांब ना इथं, जा मावशीकडे थांब. तू थांब ना. मग गौरी मावशीला घ्यायचं का आपल्या घरी बमना त्याला? तू पुण्याला पहा कशी दांगडो करायला लागली. आणि आता 8-10 दिवस झाले तर इथं सगळ्यांची ओळख झाली, तर चालायचं मग. हे बघा फायनली आजी राहता का?
हे बघा हे आमच्या आजीला काढून द्यायला लागल्या दोघी जणी. त्या राईनं ना परेशान केलं आम्हाला. काय केलं का तुम्हाला? हा ना तर नेऊन घाला मला, नेऊन घाला मला, घालायला आता नेऊन. हे बघा आजी चालले. आजी काय करता, थांबता का चालता? कशाला बाबा? चालायचं का? मग करा इथं बघा इथं लोक आहे का आम्ही येत नाही का नात येत काही नाही करी. हे बघा आता चाललंय. बाई ह्या पाहिजे मला ओढायला लागल्या मला ओढायला लागल्या. आजीला वढायला लागल्या मम्मी आत्या. अग हा मागला काढून द्यायला द्यायला नाही नाही लोकांच्या घरी कुठे करमत असतात. लोकांच्या तुम्ही कोणाच्या घरी राहता तिथं? त्यांचं घर आहे, ते त्यांचं घर आहे, हे नाही त्यांचं घर. द्यायला डबल आता इकडे फिरकू देऊ नका आता. आता कोण आणायचं आहे ना ते आम्हाला परेशान करते. काय मरण तर कोण पाहणार. नाही द्यायला समजायलाच नाही काय बोलायला. त्या तुम्हाला नाही त्या नानाला तसंच आहे. आम्हाला तिथे तसेच म्हणे तिच्या इथं नेऊन घाला आधी, नंतर म्हणे नाही म्हणे मला शिवणीलाच नेऊन घाल. असं करायला लागलं ते. आता काय आतलं त्यांच्या लक्षात येईना झाल्या. रातभर कोणी बसेल नाही. ते कोण बसेल त्याची पॅन्ट दिसायची मला, त्याची चड्डी दिसायची मला रातभर. चिपटू हिला ठेवून घ्या. तू थांबा नी तात्या तिथं. पैसे नको म्हणा कोणाला. हे बघा आता निघायचंय. आजीला घेतलंय, वैष्णवीला घेतलंय. थांबते तू? थांबते ना माझं माझं मी पाहिजे ना. इकडे घेऊ दे. राहत नाही रात्री बर का ती आता. आजी सोबत जायचं का? पैसे देऊन टाकते. पैसे आजी पैसे नाही घ्यायचे. राधे नाही मला पाहिजे म्हणा. काय घ्यायचं तुला? गोलू दादाला दे. नाही गोलू दादाला दे. एकदा देत नाही ती. देते गोलू दादाला. नाही देव दीदी कुठे? आणि आपली देव दीदी कुठे? दीपा दीदी इकडे ये ना. इकडे ये ना. गोलू